नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर टी-ई-टीमध्ये परीक्षेमध्ये हमखास विचारला जाणारा प्रश्न म्हणजे आर्टिकल. तर आर्टिकल आपल्याला अ एंड द यापैकी कुठलं वापरायचं ह्याच्यावर हमखास प्रश्न असतो. तर इनडेफिनाइट आणि ॲन हे आर्टिकल आहेत आणि द हे डेफिनाइट आहे. तर आणि ॲनचा वापर कुठं करायचा? तर बघा ओवेल बघा ए ए असेल आणि उच्चार किंवा आला असेल तर ॲन हे उपपद वापरायचं. ई ओवेल असेल आणि ई किंवा ए असा दोन्ही पण उच्चार असला तर ॲनच उपपद वापरायचा आहे. यू हा उच्चार असला तर हे उपपद वापरायचं आहे. आयमध्ये ई किंवा आई हा उच्चार असला तरी ॲन वापरायचा आहे उपपद. म्हणजे आर्टिकल आपल्याला ॲन वापरायचा आहे. ओ या स्वरापूर्वी ॲन वापरायचा आहे. ए, आय, ओ, यू या स्वरापैकी ॲनच वापरायचा आहे आणि व, यू आणि यू असा उच्चार आला तर आपल्याला काय करायचं आहे, हे उपपद वापरायचं आहे. म्हणजे ए, ई, आय, ओ, यू या स्वरापूर्वी ॲन हे उपपद वापरायचं आहे आणि यू किंवा व असा उच्चार आला तर हे उपपद वापरायचं आहे आणि यच या ह्याच्या उच्चारानुसार काय करायचं आहे आपल्याला ॲन किंवा हे उपपद वापरायचं आहे. ए, ऑ, आ असा जर उच्चार असेल तर ॲन उपपद वापरायचं आहे आणि हॉ, हॉ, हे, हॅ असा उच्चार असेल तर ए हे उपपद वापरायचं आहे. तर आता आपण एक्झाम्पल घेतलेत ॲन हॉवर, ॲन हॉनेस्ट, ॲन हेअर, हॉटेल, नंतर हँड अशा पद्धतीने असा उच्चार आला तर हेअर, हेअर तर अशा पद्धतीनं हे उपपद वापरायचं आहे. ए, ऑ, आ असे असेल तर याचा उच्चार ॲन हे उपपद वापरायचं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे विशेषणापूर्वी ॲन वापरल्या त्याचा समान गुणधर्म दाखवण्यासाठी सामान्य नामाप्रमाणे उपयोग होतो ॲनचा आणि त्याऐवजी आपल्याला द वापरायचा आहे. आता बघा ही इज अ न्यूटन तर ही इज द न्यूटन ऑफ इंडिया. तर अशा पद्धतीने त्या सायंटिस्ट काय करायचं आहे ही इज द न्यूटन ऑफ इंडिया अशा पद्धतीनं इंडियामधला न्यूटन आहे तर त्यावेळेला द हे उपपद वापरायचं आहे आणि एक ही इज अ न्यूटन त्यावेळेला हे उपपद वापरायचं आहे आणि डिग्रीच्या नावापूर्वी ॲन हे उपपद येतं बघा. आणि दचा वापर आपल्याला कधी करायचा आहे बघा. दचा वापर नद्या, पर्वतरांगा, मोठी वर्तमानपत्रे, दिशा, पुस्तके, जगातील एकमेव गोष्टीसाठी दचा वापर करतात. मग एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करावयाचा झाल्यास तरीसुद्धा काय करतात, द बॉय वॉज मॅड. तर सामान्य नामाचा त्यावेळेला द वापरलं जातं. धर्माच्या नावापूर्वीसुद्धा द वापरतात आणि विशेषणापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. वाल्मिकी इज द शेक्सपियर ऑफ इंडिया त्यावेळेला द वापरतात. नंतर एखादे एकवचनी प्राणीवाचक नाम संपूर्ण जातीबद्दल माहिती सांगत असेल तर त्यापूर्वीसुद्धा द वापरतात. तर अशा पद्धतीनं दचा वापर, अचा वापर आणि ॲनचा वापर आपल्याला करायचा आहे. ॲनचा वापर ए, ई, आय, ओ, यू या स्वरापूर्वी करायचा आहे आणि अचा वापर व्यंजनापूर्वी करायचा आहे आणि दचा वापर विश्वातील एकमेव गोष्टीसाठी आपल्याला करायचा आहे.